तर आज आपण बनवणार आहे कांद्याची भजीची रेसिपी, कांदा भजी. तर बघा आता त्याला घेतलेलं मिरची बारीक करून घेतली, जिरी, ओवा, सोडा, कांदा, जिरी पावडर, कोथिंबीर, बेसन पीठ, हळद. तर चला आता आपण लागू कामाला. पहिल्यांदा टाकू कांदा, मग कांद्यामध्ये टाकू जिरी पावडर, एकदम एवढी एवढी अशी घ्यायची, चवीला टेस्टला एकदम खूपच छान राहते. आणि मग टाकू थोडी जिरी, थोडीच टाकायची, लय नाही टाकायची, जिरी पावडर वापरली. हे ओवा 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 आणि हे नॉर्मल सोडा, खायचा सोडा. आता टाकू आपण मिरची बारीक केलेली टाकू आणि त्यात टाकू कोथिंबीर. अजून टाकायची आपल्याला त्यात काय, हळद. एकदम खायला मस्त मस्त खायचं. थोडीशीच घ्यायची, लय नाही, थोडीशी, एकदम थोडी. त्यात टाकायचं आता ही बेसन पीठ. एकदम छान याला मिक्स करून घ्यायचं. हे आपण गाळून चाळून घेतलेलं आहे पीठ, त्यात वाटीत भरलेलं आहे. परत नाहीतर तुम्ही माणसात चाळलं नाही असं काही नाही. याला जास्त पाणी लागत नाही कांद्या भाज्याला, एकदम सुक्क सुक्क, जास्त घ्यायची गरज पडत नाही पाणी, नॉर्मल टाकायचं. ह्याला थोडंसं ही मिरचीतलंच टाकणार आहे, थोडंसं. एकदम खाली खायची बी भिजून मस्त पैकी मिश्रण तयार. पीठ टाकू थोडंसं, दूध. पीठ आपल्या बेताना घ्यायचं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं, म्हणजे लय जास्त होऊ नाही, लय कमी होऊ नाही. मला आता आमच्यात 4 आहे ती खाणारी, त्यामुळे आम्हाला ही खूप भजी होतील. आणि थंडीच्या दिवसात गरम गरम खायला एकदम भारी. ह्याला आता आपण जरा झाकून ठेवायचं 5 मिनिटं, नंतर करायची. एकदम जरा एकदम चांगलं भिजलं ना, मग छान लागते. तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करा. कांदा भजी थंडीचे दिवस आहेत, कधी खाऊ शकता. मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याला आपण जरा 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग भजी सोडूया. झाल्यावर आणखी तुम्हाला दावते. झाकून ठेवायच्या आधी चवीनुसार आपल्याला मीठ परत टाकून घ्यायचे. आणि त्यात आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर याला 5 मिनिटं झाकून ठेवू आणि मग तेल ठेवून मग चालू करूया आपण सोडायला. तेल आपलं उकळलेलं आहे. आता हे आपण भजी सोडून घेऊया. मिश्रण पण चांगलं भिजलेलं आहे. 10 मिनिटं ठेवायचं, एकदम परफेक्ट. एवढं असं जाडं करायचं नाही तर पातळ जार करचाल, तर परत माणसाला कशी काय भजी झाली नाहीत मी. तर हे असं सोडायचं भज, एकदम छान मस्त पैकी. एकदम मंद गॅसवर, लय पण फास्ट करायचं नाही, बारीक गॅस असला म्हणजे भाजून जाते. तर आता आपली भजी सोडलेली आहे, एक साईडून पण भाजलेली आहे. त्याला चांगली बारीक ह्याच्यावर भाजून द्यायची छान पैकी, एकदम मस्त भाजते. गॅस फक्त बारीक ठेवायचा, लय फास्ट नाही ठेवला तर एकदम आतून मऊ चांगली कडक भाजली. तर आता भाजलेले आहेत आपली भजी, काढून घेऊया. एकदम छान भाजले. एकदम आता आपली भजी मस्त पैकी कांदा भजी होया लागल्या.
कधी पण करून खाऊ शकता थंडी वाऱ्याचं. एकदम छान. खायला पण छान कडक कांदा भजी होत्या. तिखट ही तुमच्या मापात टाकून एकदम मस्त. तर कांदा भजी आता आपली तयार झालेली आहेत. एकदम मस्त, एकदम छान ताट बघा. एकदम कांदा भजी मस्त पैकी झालेली बनवून. एकदम खायला थंडी वाऱ्याचे एकदम गरम गरम भारी. जशी सांगितली तशी भजी खायला पण तुम्हाला एकदम भारी लागतील. एकदम मस्तच, एकदम छान चवच येणार तोंडाला. एकदम मस्त पैकी करून एकदा बनवून खावा. तुम्हाला दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर मला सांगा, मी नक्की देईन.